ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे सायली आणि अर्जुन दोघं प्रेम व्यक्त करणार म्हणून प्रियाने एक प्लॅन रचलेला असतो. सायलीचं अर्जुनच्या मनात विष पेरायचं आणि ती यासाठी खूप मोठा डाव रचते. इकडे सायलीला तिने आता बाहेर बोलवलेलं असतं. त्यासाठी तिने एका माणसाला सायलीची भेट घेऊन तिला मिठी मारावी आणि जेणेकरून अर्जुनला असं वाटेल की तुझं आणि सायलीचं अफेअर चालू आहे. तेव्हा तो व्यक्ती बोलतो, जर मी असं केलं तर अर्जुनने मला मारलं तर. प्रिया बोलते, त्यांनी बघितल्यानंतर तो तिथे यायच्या आधी तू तिथनं पळून जावे. तो व्यक्ती बोलतो, जर काय गडबड झाली तर तुम्ही वाचवायला या. प्रिया बोलते, जर मी तुला वाचवायला आले तर मी पण अटकीन आणि तो अर्जुन माझी वाट लावेल. तिकडे अर्जुन गाडीतून पाहत असतो तेव्हा त्याला दिसतं की सायली कोणाला तरी भेटायला आलेली असते. तेव्हा तो विचार करायला लागतो की सायली तर कोणाला भेटायला आली. अर्जुन उत्सुकतेपोटी तिकडे बघतो. तेव्हा तो बघतो तेव्हा एक व्यक्ती सायलीच्या दिशेने येत असतो आणि ती व्यक्ती सायलीला भेटते आणि सायली पण त्याला हसून खेळून त्याच्याशी बोलते. पण तो व्यक्ती सायलीला मिठी मारण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुन त्याला पाठणं पाहत असतो आणि अर्जुन डोकून पाहत असतो. त्याला दिसतं की सायली त्याच्याशी बोलत आहे आणि सायलीला मिठी मारणे हा प्लॅन त्याचा फ्लॉप होतो. पण अर्जुनला कळतं की सायलीचं या माणसाशी जवळीक आहे आणि जोपर्यंत अर्जुन बाहेर निघतो तोपर्यंत ती व्यक्ती आणि सायली तिथून निघून जाते. पण अर्जुनच्या मनात एक संशय राहतो. जेव्हा घरी अर्जुन येतो तेव्हा सायलीला सांगायला लागतो की तुम्ही कुठे गेला. सायली गेली असते एका व्यक्तीला भेटायला जी अर्जुनला सरप्राईज द्यायचं असतं आणि तिला मोठा प्लॅन करायचा असतो. पण ह्यामध्ये मॅनिप्युलेट केल्यानंतर सायलीने अर्जुनचं या दोघांचं भांडण लावून द्यायचं असतं. पण याची कल्पना अर्जुनला देखील नसते. अर्जुन सायलीला विचारतो, आज तुम्हाला कोणाला तरी पाहिलं होतं. सायली सांगते की खरं सांगू काय, मी तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करणार होती आणि त्या संदर्भात मी एका व्यक्तीशी भेटली होती. अर्जुनचा चेहरा खुलतो आणि अर्जुन बोलतो, खरंच तुम्ही यासाठी भेट घेतली होती. तेव्हा सायली सांगते, हो सर, मी तुमच्यासाठी त्या व्यक्तीची भेट घेतली होती. तेव्हा अर्जुन खुश होऊन अर्जुन सायलीकडे पाहत असतो आणि प्रियाचा हा प्लॅन फ्लॉप होतो. इकडे प्रिया अस्मिताची भेट घेते आणि अस्मिताला सांगते की तुला माहिती आहे की मी आज काय केलं. प्रिया अस्मिताला सांगते, अर्जुन आणि सायलीची भांडणं झाली का. तेव्हा अस्मिता प्रियाला सांगायला लागते, अर्जुन आणि सायलीची भांडणं झालीच. दोघांचं छान चालू आहे. दोघांना माहित नसतं की अर्जुन तिकडनं दोघांचं बोलणं ऐकत असतं. अर्जुनला समजतं की जे काही सकाळी घडलं, जे काही मी पाहिलं ते प्रियाचं कारस्थान आहे. तेव्हा अर्जुनला राग येतो आणि अर्जुन बोलतो, मी तुझं बोलणं ऐकलं. प्रिया बोलते, ऐक ना अर्जुन. अर्जुन बोलतो, नाही, हिने सायली आणि माझ्यात वाद घालण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा अर्जुन सिनियरला फोन करतो आणि बोलतो, सिनियर तुम्ही घरी आला तर बरं होईल, इकडे मला मोठा खुलासा करायचा आहे. आणि इथे अर्जुन प्रतिमालाही फोन करतो आणि बोलतो, प्रतिमा त्या तुम्ही पण इथे या, तुमच्या बरोबरही काहीतरी बोलायचं आहे. अर्जुनला आता काय बोलायचं आहे. पण या सगळ्यामध्ये आता प्रतिमाला समजत नाही की आता इथे प्रिया घाबरलेली असते. अर्जुन रविराजांना आणि मधुभावना समोर बसवतो. इथे रविराज अर्जुनला बोलतात, जे काय झालं ते स्पष्ट. तेव्हा इथे अर्जुन रविराजांना सांगायला लागतो, याने मला सायली विरुद्ध डिवोर्स नोटीस पाठवली. त्यानंतर तिने मेसेज पण मोबाईलवर केला. आता तिने एका मुलाला सायली समोर पाठवलं आणि मुद्दामून सायलीला मिठी मारावी आणि सायली आणि त्याचा प्रेम आहे असं दाखवण्यासाठी प्रियाने डाव रचला. पण त्यानंतर मला काय असं समजलं की त्यानंतर मी त्याच्यावर विश्वास ठेवला. प्रिया बोलते, मी काय पण बोलत नाही, पण मला ऐकून घ्यावं लागतंय. प्रिया बोलते, हे सगळं खोटं. अर्जुन बोलतो, ठीक आहे, त्या माणसाला मी बोलवतो. तेव्हा तो अर्जुन त्या माणसाला बोलवतो. तेव्हा रविराज त्याला पाहतात आणि तो ती व्यक्ती सांगायला लागते, हिने मला धमकी दिली होती, तू हे केलं नाहीस तर तुझ्या गुन्हेगारीची केस मी ओपन करीन आणि माझ्या वकील वडिलांना सांगून तुला मी अडकवीन. सायली बोलते, त्या माणसाकडून मला सरप्राईज खरेदी करायचं, पण त्या व्यक्तीला प्रियाने पाठवलं हे मला माहीतच नव्हतं. असं सांगत सायली आता खूप मोठा खुलासा करते. मधुभाऊ बोलतं, ही आमच्याकडे होती ना तेव्हा ही अशीच वागायची आणि सायलीला मुद्दामून त्रास द्यायची. कुसुम सांगते, हे सगळं ती करायची आणि सायलीसाठी ती एक वेगवेगळे उद्योग करायची. रविराज बोलतात, ही जी तन्वी वागते त्याच्यावरून मला वाटतंय की ही मुलगी माझी नाही आहे. कित्येकदा मला असं वाटतं की सायली आणि प्रतिमा या दोघांचे गुण जुळले असले असे मला वाटतं. प्रतिमा बोलते, सायली माझी मुलगी आहे असे मला नेहमी वाटतं. आणि अशा वेळी खूप मोठे खुलासे बोलतात, माझी सायली खूप चांगली आहे. जेव्हा आली होती ती पायावर तुळशीपत्रच घेऊन आली होती आणि हे वाक्य निर्णायक ठरतं. आता इथे मधुभाऊच्या एका बोलण्यावरून प्रतिमा भरते आणि प्रतिमा बोलते की हे तुळशीच पत्र मी सायलीच्या पायावर पाहिलं आहे. मधुभाऊ बोलतात, हो. तेव्हा पूर्णाजी बोलते, कसं शक्य आहे, हे तुळशीपत्र तन्वीच्या पायावर आहे. तेव्हा मधुभाऊ बोलतात, तुमचं काय आहे ते मला माहित नाही, पण हे तुळशीपत्र सावबळच्या पायाखाली खूप आधीपासून आहे. त्यानंतर एक वेगवेगळे खुलासे होतात आणि प्रतिमा सायली ही तन्वी आहे असे तोंडाने बोलत आहे. प्रियानेही आपल्या पायावर तुळशीपत्र गोंदलेलं असतं आणि आता खरं तुळशीपत्र कोणतं आणि टॅटू कोणता हे पाहणं रंजकच ठरणार आहे.